नमस्कार, मी हनुमंत भोसले। सध्या नीट परीक्षा पेपर फुटीनं संपूर्ण राज्यात आणि देशभर चर्चा सुरू आहे। त्यातच महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनीही लक्षवेधक विधानं केलेली आहेत। त्यामधले पहिले मंत्री म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं म्हणणं आहे की या पेपर फुटीला पूर्णतः खाजगी क्लासेस जबाबदार आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातील हे खाजगी क्लासेसच बंद केले पाहिजेत। तर दुसरे मंत्री आहेत संजय शिरसाट, जे नेहमीच खरं तर बेताल वक्तव्य करण्यामध्ये माहेर आहेत। त्यांचं म्हणणं आहे, त्यांचंही असंच म्हणणं आहे की खाजगी क्लासेस कदाचित याला जबाबदार आहेत आणि खाजगी क्लासेसच्या अगदी जबाबदार असणाऱ्या किंवा काही क्लासेसच्या अगदी इमारती पाडल्या पाहिजेत असंही वक्तव्यांनी केलंय। या दोन्ही मंत्री महोदयाबद्दल सांगायचं तर कदाचित विरोधाभास हा आहे की या दोन्ही मंत्री महोदयाची आपण सर्वांनी चेक करावं। मी आवाहन करतो, या दोन्ही मंत्री महोदयाची मुलं असतील, मुलं तर आता मोठी झाले, त्यांचे कोणी आमदार खासदार झालेले असतील त्यामुळे त्यांना गरज नाही, परंतु नातू असतील, अगदी ही सगळे सध्या खाजगी क्लासेसमध्ये सगळ्या पुढं बसलेले असतील। बघा, चेक करा, ही वास्तविकता आहे। म्हणजे असं बोलणं, हे लोक किती विरोधाभासी बोलतात हे यावरून सिद्ध होईल। ठीक आहे, आमचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये 40-50 मंत्री असतात, त्याच्यात हे मंत्री भ्रष्टाचार करतात, तच राजकारण बदनाम करतात, अगदी तसंच क्लासेस इंडस्ट्रीमध्ये देखील, क्लासेस क्षेत्रात देखील 1-2% लोक आहेत जे कदाचित यशस्वी शिखरावर गेल्यानंतर आपल्या वाटा चुकतात आणि त्यांच्याकडून अशा चुका होतात आणि संपूर्ण क्लासेस क्षेत्राला त्यामुळे जबाबदार धरणं चुकीचं आहे। पहिली गोष्ट तर याच्यात क्लासेस क्षेत्राचा संबंधच येत नाही। शासनाने आत्मचिंतन करावं की NTA जी की नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे, खरं तर ही सगळी जबाबदार आहे या परीक्षा प्रणाली योग्यपणे राबवण्यासाठी। त्यामध्ये बाकी लोकांचा सहभाग येतोच कुठं, आलाच तर त्यांनीच नियोजित केलेल्या, जे PV कुलकर्णी असेल ज्यांनी केमिस्ट्रीचा पेपर फोडला, आणि दुसऱ्या मनीषा मांढरे आहेत ज्यांनी बाकी याच्यात मदत केली पेपर फोडीत, हे एजन्सीचे घटक आहेत। यांना खरं तर जबाबदार धरायला पाहिजे। या मंत्री महोदयांना हे लोक दिसत नाहीत, डायरेक्ट क्लासेसवर हे येऊन धडकतात, कारण यांच्या डोक्यामध्ये फक्त क्लासेस कोणीतरी भरवलेलं आहे आणि म्हणून कदाचित यांनी अशी वक्तव्य केलेली असू शकतात। आम्हाला यांना सांगायचंय की क्लासेस क्षेत्र बंद करण्यापेक्षा तुम्ही खाजगी ज्या तुमच्या शाळा आहेत, ज्या शासकीय अनुदान काही घेणाऱ्या आहेत किंवा न घेणार आहेत, विना अनुदानित, या सुद्धा एक तुम्ही अर्थ स्वयंसहाय्यित संस्था चालून लोकांना लुटताय, तर त्या शासकीय करून टाका ना, सगळ्यात प्रश्न मिटून जाईल। कशाला बाकी झंझटीत पडताय? आणि आम्ही तर नेहमीच म्हणतो, क्लासेस क्षेत्रात असणारे लोक नेहमी म्हणतायत, जर शासकीय शिक्षण पद्धती जर सुधारली, जर त्याच्यात गुणवत्ता प्राप्त झाली आणि दर्जेदार शिक्षण या शाळा, शासकीय शाळा देऊ लागल्या, तर तुम्ही कुणाला सांगायची गरज नाही क्लासेस बंद करा म्हणून, आपोआपच क्लासेस बंद होतील। कारण पालकांना एक पर्याय मिळेल आणि पालक कदाचित तिकडे वळू शकतो। तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही। आज तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या, तुम्ही मंत्री म्हणून काम करताय, या तुम्ही शासनामध्ये आहात, तर तुम्ही आरोप कुणावर करायचा याचं भान ठेवा। ठीक आहे, शिवराज मोठेगावकर एक माध्यम असू शकतं याच्यात, आणि ती चूक आहे, आम्ही त्यांचं कधीच आमची संघटना असेल किंवा कोणीच त्याचं समर्थन केलं नाही, उलट अशा लोकांना कठोर शिक्षा द्या अशी आम्ही मागणी करतोय आणि केलेली आहे, त्याच्यात कुठलंही नाही। आणि आम्ही म्हणतो ही वृत्ती आहे, ही वृत्ती सगळ्या क्षेत्रात असू शकते, अगदी राजकारणात असू शकते, शिक्षण क्षेत्रात असू शकते, नवे ज्याला तुम्ही अतिशय पवित्र म्हणतात त्या अध्यात्मात सुद्धा अशा वृत्ती चुकणाऱ्या असू शकतात, वाईट वृत्ती असू शकतात। त्यामुळे ते क्षेत्र कधीच बदनाम नसतं हे लक्षात घ्या, किंवा त्याला सगळ्यालाच तुम्ही जबाबदार धरणं योग्य नाही। आसाराम बापूनं अध्यात्मात काही चुका केल्या म्हणून सगळं अध्यात्म तुम्ही नाही आम्ही बदनाम करू शकत, अगदी तसंच आहे। म्हणून त्यांचे काही तुम्ही आश्रमातले काही बिल्डिंग पाडलेले नाहीत, कारण तिथं तुम्ही धाडस करू शकत नाही ना। संवेदनशील क्षेत्रात समाज आपल्या अंगावर येण्याची भीती आहे। कदाचित क्लासेस क्षेत्र तुम्हाला छोटं वाटत असेल, पण लक्षात घ्या, क्लासेस क्षेत्र खूप मोठं आहे। या 2% लोकांच्या चुकीचं काम करणाऱ्या लोकांवर क्लासेसची व्याख्या करू नका। खरे आज बी महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीला, कारण तुमचे कॉलेज चालतात का? कुठेही ज्युनियर कॉलेज तुमचे, एक कॉलेजमध्ये बसलेले लोक मुलं तरी असतात का? कारण तिथं शिकवायलाच कोणी नाही, तुम्ही फक्त धंदे म्हणून संस्था चालवतात हे सगळे संस्थानिक, आणि तुम्ही आम्हाला शिकवताय की यांच्यावर अशी कारवाई करायला पाहिजे। आम्ही म्हणतो 98% असे क्लासेस संचालक आहेत जे अतिशय मेहनतीनं
अगदी बोर्डवर खडून लिहून मुलं घडवतायत आणि ते अगदी या देशाच्या किंवा राज्याच्या ग्रामीण खेडेगावातून ते तालुका पातळीपासून जिल्ह्यापर्यंत ते असे क्लासेस संचालक आहेत जे मेहनत घेत आहेत. म्हणून तुमचं हे लाज राखलेली या खरं तर क्लासेसनी. जर हे क्लासेस फक्त आम्हाला 1 वर्षासाठी बंद ठेवा, तुम्हाला कळेल तुम्ही कुठं आहात ते. कारण खरी स्थिती वेगळी आहे. म्हणून असं बोलण्याचं धाडस करू नका. कारण तुम्ही काचाच्या घरात राहतात आणि काचेच्या घरात राहणाऱ्यांनी असे झोपडीवर राहणाऱ्यांच्या दिशेनं दगड फेकू नयेत असं म्हणतात. तुम्ही मात्र तेच करायलात. तुमच्या संस्था आहेत का? तुमच्या संस्था किती तुमच्या संस्था आहेत? आणि एक नाहीत. तुम्ही कुठल्या एका संस्थेचं आम्हाला देऊ नका. 4-2 संस्था या राज्यामध्ये कदाचित गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास योग्य असतील, पण तुम्ही त्यांच्याकडून काय घेतात, काय फीस घेतात आम्हाला माहिती आहे. तुमच्या इंग्लिश स्कूल सध्या राज्यामध्ये किती सामान्य लोकांकडून फीस घेतात ते तुम्ही क्लासेसवाल्याकडे बोट दाखवताय. जे क्लासेसवाले खूप मेहनतीतून शिकवतात. आम्ही पुन्हा सांगतो, उगाच पालक त्यांच्याकडे मुलं पाठवत नाहीत. त्यांच्यामध्ये क्षमता आहे म्हणून तुम्ही क्लासेसवाल्यांना उठसूट टार्गेट करू नका. आणि तुमच्या मंत्र्यांनी कोणी भ्रष्टाचार केला तर त्यांच्या इमारती पाडता का तुम्ही? कारण नियम करायचा तर सगळ्यासाठी करा, काही हरकत नाही, केला पाहिजे. तुम्हाला वाटतंय ना जरा गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली पाहिजे, आम्हीही त्या मताचे आहोत, पण सगळ्याच गुन्हेगारांना दिली पाहिजे, सगळ्याच क्षेत्रात दिली पाहिजे, ते ठराविक नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. कारण आमचं पुन्हा म्हणणं आहे तुम्हाला की जर आपल्याला वाटत असेल खाजगी क्लासेसच याला जबाबदार आहेत, आपण सिद्ध करा. कारण ही परीक्षा घेते NTA, इतकी राष्ट्रीय लेवलची परीक्षा घेताना NTA किती सुरक्षा घ्यायला पाहिजे. MPSC UPSC पेक्षाही अधिक सुरक्षा असायला पाहिजे, कारण ही खूप महत्वपूर्ण परीक्षा आहे. मात्र या परीक्षेमध्ये तुम्ही चक्क निवृत्त प्राध्यापकाला पेपर सेटिंगचा काम देताय. याच्यावरून तुमच्या क्षमता कळतात, तुमच्या राज्याच्या आणि देशाच्या. खरं तर अतिशय जे पात्र नाहीत अशा ठिकाणी या देशात लोकप्रतिनिधी मंत्री बसलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडे या जबाबदाऱ्या असल्यामुळे तुमच्याकडून काय अपेक्षा देश करणार आहे? तुमच्याकडून चुकीचंच. कारण ज्या शिक्षण क्षेत्राला खरं तर खूप महत्व आहे त्या शिक्षण क्षेत्रात मंत्रीच कदाचित अनपढ बसलेले आहेत अनेक ठिकाणी, तर त्यांच्याकडून काय आम्ही अपेक्षा करायची? आणि म्हणून कदाचित आपण जे बोलताय ते क्लासेस किंवा खाजगी क्लासेस, मी का हे म्हणतोय, कारण भारतीय सेनेमध्ये मी सांगितलं तुम्हाला की जवळजवळ 10.5 वर्षे सेवा केल्यानंतर जेव्हा खाजगी कुठलीच नोकरी आपल्याला हवी आहे या उद्देशानं या क्षेत्रात तेच लोक असतात जे स्वतःच्या हिमतीनं परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जीवावर स्वतःचं क्षेत्र निर्माण करतात. तुमच्याकडं भीक मागत बसत नाहीत नोकऱ्यांची. आणि म्हणून राग येऊ द्या, काही हरकत नाही, कुठंतरी एकदा तुकडा पडू द्या. कारण तुम्हाला भीती दाखवू तुम्ही लोकांना कदाचित तुमचं हे सांगण्याचा प्रयत्न करत असाल. तुमची वक्तव्य काय आहेत? मंत्रिपदावर राहिल्यानंतर तुम्ही हे बोलायला पाहिजे की ही परीक्षा जी नीटची आहे ही पेपर फुटी झालीच कशी, याचं तुम्ही शासकीय पातळीवर विचार करायला पाहिजे. हे कोण आहेत? ठीक आहे, शिवराज मोठेगावकर एक लाभार्थी त्या याचा, पण फोडणारे कोण आहेत? फुटते कशी? आणि लाभ घेणारा जो क्लास संचालक आहे त्याला निश्चित कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याने अशा प्रकारचं करता कामा नये. कारण कुठल्याच आमच्या संघटनेनं त्याचा म्हणजे समर्थन केलेलं नाही, उलट निषेध केलेला आहे. इतर संघटनेप्रमाणे आम्ही करत नाही. इतर संघटना आपल्या चुकीच्या लोकांचंही समर्थन करतात, परंतु PTA जी की महाराष्ट्रातली एक अतिशय महत्वपूर्ण अशी खाजगी क्लासेस संचालकाची एक संघटना आहे, तिनं या घटनेचा निषेध केलेला आहे. आणि अशा जे कोणी दोषी असतील क्लासेस क्षेत्रातले असले तरी त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे. म्हणून आम्हाला वाटतं मंत्री महोदय, तुम्ही काचेच्या घरात राहतात, उगाच झोपड्याकडे दगड फेकू नका. कारण जर झोपड्यावाल्याने दगड तुमच्या दिशेनं फेकली तर परिणाम काय होतील याचा विचार करा. आम्ही पुन्हा सांगतो, क्लासेस क्षेत्र जे आहे सध्या महाराष्ट्राचं, सध्या म्हणतो मी, उद्या तुम्ही काय चमत्कार केला तर आम्हाला माहित नाही, पण सध्या हे क्लासेस क्षेत्र एक आवश्यक आहे. पालकांना आपली मुलं घडवण्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था नाहीये. तुमच्या संस्था जेव्हा सुधारतील, जरा या खाली ग्रामीण भागात बघा, तुम्ही असलेल्या जिल्हा परिषद शाळा काय हाल केलेत त्यांचे. इंग्रजी शाळा सुरू करू, हे सगळे तुमची टीम आहे, राजकीय टीम आहे. आणि म्हणून तुम्ही अशा खाजगी क्षेत्रामध्ये ज्या युवकांनी स्वतःच्या हिमतीनं आपलं आयुष्य घडवलेलं आहे, रोजीरोटीचं साधन मिळवलेलं आहे, त्यांच्याबद्दल बोलताना जरा विचार कराच.